नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण लिमिटेशन ॲक्ट 1963चा सेक्शन 3 पाहणार आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर मित्रांनो, सेक्शन 3ला आपण सुरुवात करूया. सेक्शन 3चा पहिला क्लॉज काय सांगतो? कोणताही सूट म्हणजेच दावा, अपील आणि ॲप्लिकेशन जर कायद्याने विहित केलेल्या वेळेनंतर आपण जर न्यायालयात दाखल केले तर ते सूट, अपील आणि ॲप्लिकेशन डिसमिस करण्यात येईल. का डिसमिस करण्यात येईल? कारण की ते कायद्याने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये किंवा कायद्याने विहित केलेल्या वेळेमध्ये आपण दाखल केले नाही, म्हणून ते डिसमिस करण्यात येईल. आता सेक्शन 3चा दुसरा क्लॉज काय सांगतो ते पाहणार आहोत. सूट दाखल झाले असे कधी समजण्यात येईल? तर इथे सेक्शन 3च्या दुसऱ्या क्लॉजमध्ये 3 सबक्लॉज दिलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. सूट दाखल झाले आहे असे समजण्यात येईल जेव्हा ते एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येईल. म्हणजेच आपल्याला जर एखादा दावा दाखल करायचा आहे, सूट दाखल करायचं आहे, तर ते एखाद्या सक्षम अधिकाऱ्यापुढे आपण सादर केलं त्यावेळी ते सूट दाखल झाले असे समजण्यात येईल. दुसरा मुद्दा काय सांगतो? जर सूट दाखल करणारा व्यक्ती पॉपर म्हणजेच अत्यंत गरीब असेल, ज्याच्याजवळ दावा दाखल करता यावा याकरिता पुरेसे पैसे उपलब्ध नसतील, अशा व्यक्तीला आधी लीव टू सूचे ॲप्लिकेशन म्हणजेच जो दावा त्याला दाखल करायचा आहे तो दावा कोणतीही फी न आकारता दाखल करून घेण्यात यावा याकरिता एक अर्ज करावा लागतो. म्हणजेच काय? तर जेव्हा एखादा अत्यंत गरीब व्यक्ती दावा दाखल करण्याआधी जो लीव टू सूचं ॲप्लिकेशन म्हणजेच दावा कोणतीही फी न आकारता दाखल करून घेण्यात यावा असा अर्ज करतो, त्याचवेळी त्याने दावा दाखल केला आहे असं समजलं जातं. आता ही जी गोष्ट आहे ती आपण एका उदाहरणाद्वारे समजण्याचा प्रयत्न करू. समजा तो जो गरीब व्यक्ती आहे त्याला दावा दाखल करायचा आहे आणि त्याचा जो लिमिटेशनचा पिरियड आहे, ज्याची कालमर्यादा आहे ती आहे समजा 15/1/25 म्हणजे 15 जानेवारीला त्याचं लिमिटेशन संपत आहे. त्यांनी काय केलं? आता तो अत्यंत गरीब व्यक्ती आहे तर त्यांनी काय केलं? त्याला आधी लीव टू सूचं ॲप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच काय की त्याला दावा जर दाखल करायचा आहे त्याच्याकडे कोणती फी न आकारता दाखल करून घेण्यात यावा यासाठी त्याला एक अर्ज करावा लागेल, तोच तो लीव टू सूचा अर्ज. तर तो त्याने अर्ज कधी केला? 1 जानेवारी 25ला केला असं आपण समजू. त्याचं लिमिटेशन आहे 15/1/25 आणि त्याने लीव टू सूचं जे ॲप्लिकेशन आहे ते त्याने केलं 1 जानेवारी 25ला. आता काय होईल? एक तर त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल किंवा ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. तर ते ॲप्लिकेशन जे आहे ते ॲक्सेप्ट जर झालं तर समजा त्या ॲप्लिकेशन समजा 1 फेब्रुवारी 2025ला ॲक्सेप्ट झाला, तर आता जर 1 फेब्रुवारी 2025 हा जो ही जी तारीख आहे किंवा ही जी डेट आहे ती लिमिटेशनच्या तारखेच्या नंतरची आहे. तरी पण सेक्शन 3च्या नुसार जरी त्याचं ॲप्लिकेशन 1 फेब्रुवारी 2025ला ॲक्सेप्ट केलं गेलं तरी ते 1 जानेवारी 2025लाच त्याने लीव टू सूचं जे ॲप्लिकेशन केलं आहे त्याचवेळी त्याने दावा दाखल केला आहे असं समजण्यात येईल. ओके. आता जर त्याने लीव टू सूचं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालं, समजा ते रिजेक्ट झालं आहे 1 फेब्रुवारी 2025ला. ओके. रिजेक्ट झालं तर रिजेक्ट झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे की जी फीची रक्कम आहे ती गोळा करून दाखल करायची आणि दावा दाखल करायचा आहे. आता त्याने फीची रक्कम गोळा पण केली आणि तो दावा दाखल करण्यासाठी न्यायालयात आला. न्यायालयात आल्यानंतर जो डिफेंडंट आहे त्यांनी काय केलं? त्यांनी ऑब्जेक्शन रेज केलं. ऑब्जेक्शन काय रेज केलं? त्यांनी सांगितलं की ह्याचा जो टाईम पिरियड आहे तो संपलेला आहे. तो कधी संपलेला आहे? 15 जानेवारीलाच संपलेला आहे. आज तारीख काय आहे? 1 फेब्रुवारी आहे. त्यामुळे ह्याचा टाईम पिरियड संपलेला आहे, त्यामुळे आता तो हा दावा दाखल करू शकत नाही. पण सेक्शन 3 काय सांगतो? सेक्शन 3 सांगतो की जरी असं असलं तरी त्याने लीव टू सूचं जे ॲप्लिकेशन जे 1 जानेवारी 2025ला केलं गेलेलं आहे
आणि त्याचा टाईम पिरियड जो आहे जो 15 जानेवारी 2025 जो आहे त्या दरम्यानचा दोन्ही तारखा पकडून जो वेळ आहे तो पकडून तो 1 फेब्रुवारी 2025च्या नंतर काउंट करून त्याच्यानंतर जे रिजेक्ट नंतर जेवढे दिवस आहेत ते काउंट करून तो जो प्लेंटिफ आहे, तो जो गरीब व्यक्ती आहे जो दावा दाखल करण्यासाठी आहे त्याचा दावा दाखल करून घेण्यात येईल. तर या संदर्भातली अजून माहिती आपण लिमिटेशन ॲक्टच्या सेक्शन 13मध्ये पाहणार आहोत. ओके, तर इथे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.